मुलीच्या कुशीतलं प्रेम भाग 20. पहाटेची शांतता आश्रमाच्या अंगणात पसरली होती. सूर्य अजून डोंगरांच्या मागे लपला होता, पण आकाशात मंद केशरी रंगाची लकेर दिसू लागली होती. झाडांच्या पानांवर दवबिंदू चमकत होते आणि हलक्या वाऱ्याने तुळशीच्या कुंडीभोवती मातीचा गंध पसरवला होता. अन्वी तिच्या साध्या खोलीत उभी होती, एक छोटी पिशवी हातात घेऊन. तिच्या नजरेत एक ठाम निर्धार होता, पण मनात हलकासा गलबलाटही होता. ती डॉक्टर आर्या सेन या ओळखीने मुंबईला परतणार होती. सनराइज हॉस्पिटलमध्ये नव्या प्रवासाला सुरुवात करणार होती. तिच्या पिशवीत काही कपडे, आवश्यक कागदपत्र आणि गिरीजा बाबांनी दिलेली कापडी पोटली होती, ज्यात त्यांच्या औषधींचा खजिना होता. ती खोलीच्या दारापाशी थांबली आणि मागे वळून पाहिलं. लाकडी पलंग, खिडकीतून दिसणारा डोंगरांचा देखावा आणि मुलांचा हसण्याचा आवाज, हे सगळं तिच्या मनात कोरलं गेलं होतं. पण तिला माहित होतं की मुंबईत तिचं नवं व्यासपीठ वाट पाहत आहे. ती स्वतःशी पुटपुटली, हा प्रवास माझ्यासाठी आहे आणि माझ्या मुलांसाठी. तिने पिशवी खांद्यावर टाकली आणि अंगणात पाऊल टाकलं. अंगणात आरव आणि आरोही तिची वाट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि हलकीशी काळजी मिश्रित होती. मम्मा, तू मुंबईत काय करणार आहेस? आरोहीने तिचा हात पकडत विचारलं. अन्वी खाली वाकली. तिच्या गालावर हलकेच हात ठेवला आणि म्हणाली, मम्मा, तिथे खूप लोकांना बरं करणार आहे आणि तुला सांगितलं तर तुला खूप अभिमान वाटेल. आरवने तिच्याकडे गंभीरपणे पाहत विचारलं, मम्मा, तू तिथे रोबोट बनवणार आहेस का? अन्वी खळखळून हसली आणि म्हणाली, रोबोट नाही, पण मी तिथे काहीतरी खास करणार आहे. आणि तू पण लवकरच तुझा रोबोट बनवशील, बरं का? गिरीजा बाबा शांतपणे पिंपळाच्या झाडाखाली उभे होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास होता. अन्वी, तुझ्या मनातली शांती आणि धैर्य कायम ठेव, ते हलक्या आवाजात म्हणाले. अन्वीने त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, बाबा, तुम्ही मला जे शिकवलं ते मी कधीच विसरणार नाही. डॉक्टर प्रियांकाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, काळजी घे, अन्वी, आणि रोज फोन कर. अन्वीने मान हलवली आणि तिच्या डोळ्यात हलकी ओर चमकली. अन्वीने पिशवीतून एक जुनं लेदरचं वॉलेट काढलं. त्यात एक चकचकीत बिझनेस कार्ड होतं, जे तिला रशियातील एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत मिळालं होतं. कार्डवर लिहिलं होतं, डॉक्टर विवेक मल्होत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, सनराइज हॉस्पिटल, मुंबई. त्या परिषदेत तिच्या सर्जरीवरील प्रेझेंटेशनने सर्वांना प्रभावित केलं होतं आणि डॉक्टर मल्होत्रांनी तिला थेट ऑफर दिली होती. डॉक्टर आर्या, तुमच्यासारख्या डॉक्टरची आमच्या हॉस्पिटलला गरज आहे, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. अन्वीने त्या कार्डकडे पाहिलं आणि मनात ठरवलं की सनराइज हॉस्पिटल तिच्या नव्या प्रवासाची पहिली पायरी असेल. ती डॉक्टर आर्या सेन म्हणूनच परतणार होती आणि तिची खरी ओळख लपवण्यासाठी तिने सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक जुळवाजुळव केली होती. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच अन्वीच्या कानावर गाड्यांचा हॉर्न, रस्त्यांवरील गोंगाट आणि माणसांच्या धावपळीचा आवाज आला. ती क्षणभर थांबली. तिच्या हृदयात एक नवीन ऊर्जा जाणवत होती. तिने एक टॅक्सी पकडली आणि ड्रायव्हरला पत्ता सांगितला, सनराइज हॉस्पिटलजवळचं एक साधं फ्लॅट. रस्त्यावरून जाताना ती खिडकीतून बाहेर पाहत होती. गगनचुंबी इमारती, चकचकीत दुकानं आणि सततचा गोंधळ, हे सगळं आश्रमाच्या शांततेपासून खूप वेगळं होतं. पण तिच्या मनात एक ठाम विश्वास होता, याच शहरात तिचं नवं यश वाट पाहत आहे. फ्लॅट छोटा पण व्यवस्थित होता. एक खोली, साधं स्वयंपाकघर आणि एक बाल्कनी, जिथून हॉस्पिटलच्या उंच इमारतीचा माथा दिसत होता. अन्वीने पिशवी खाली ठेवली आणि बाबांनी दिलेली कापडी पोटली उघडली. त्यात एक छोटी बॉटल होती, ज्यात हलक्या हिरव्या रंगाचं द्रव होतं. त्यावर लिहिलं होतं, शांती, बळ, एकाग्रता वाढवण्यासाठी. तिने ती बॉटल हातात घेतली आणि स्वतःशी म्हणाली, बाबा, तुमच्या औषधी मला या नव्या लढाईत बळ देतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी सनराइज हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी उभी होती. तिने साधा पांढरा कुर्ता आणि त्यावर औपचारिक जॅकेट घातलं होतं. तिच्या हातात कागदपत्रांची फाईल होती आणि चेहऱ्यावर शांत पण आत्मविश्वासपूर्ण हास्य. रिसेप्शनिस्टने तिला आत बोलावलं आणि डॉक्टर विवेक मल्होत्रा यांच्या ऑफिसकडे पाठवलं. डॉक्टर मल्होत्रा, 60च्या आसपासचे, उंच आणि स्थूल व्यक्तिमत्वाचे गृहस्थ, आपल्या केबिनमध्ये बसले होते. त्यांच्या मागे भिंतीवर पुरस्कार आणि प्रमाणपत्र लटकलेली होती.
डॉक्टर आर्या, तुमचं स्वागत आहे. रशियातील तुमच्या कामाची खूप चर्चा आहे. सनराइज हॉस्पिटलला तुमच्यासारखी अनमोल संपत्ती लाभली, हे आमचं भाग्यच आहे, ते उत्साहाने म्हणाले. अन्वीने स्मितहास्य देत त्यांचे आभार मानले. पण तिच्या मनात एकच विचार होता, इथून तिच्या नव्या प्रवासाची खरी सुरुवात होणार आहे. डॉक्टर मल्होत्रांनी सांगितलं की अन्वीची सिनियर डॉक्टर्स आणि स्टाफशी ओळख करून देण्यासाठी दुपारी एक छोटा स्वागत समारंभ आयोजित केला आहे. हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम होता. अन्वी आत गेली तेव्हा तिथे सिनियर डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफ जमले होते. टेबलावर कॉफी, चहा आणि काही स्नॅक्स ठेवले होते. डॉक्टर मल्होत्रांनी तिची ओळख करून दिली. ही आहेत डॉक्टर आर्या सेन, ज्यांनी रशियात वैद्यकीय क्षेत्रात इतिहास रचला आहे. त्यांचं सनराइज हॉस्पिटलमध्ये स्वागत करा. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि अन्वीने सौम्य हसत सर्वांचे आभार मानले. तिथे ती अनेक नवीन चेहऱ्यांना भेटली. डॉक्टर सानिया मेहता, एक सिनियर न्यूरोसर्जन, जिने तिच्याशी उबदारपणे हस्तांदोलन केलं आणि तिच्या कामाचं कौतुक केलं. नर्स प्रिया, ऑपरेशन थिएटरची मुख्य नर्स, तिने हसत अन्वीला स्वागत केलं आणि म्हणाली, मॅडम, तुमच्या सर्जरीच्या कथा आम्ही ऐकल्या आहेत. आता तुमच्यासोबत काम करायला उत्सुक आहे. अन्वीला या सर्वांचं प्रेम आणि आदर पाहून बरं वाटलं, पण ती सतत सावध होती. तिला आपली खरी ओळख लपवावी लागणार होती. स्वागत समारंभात अन्वीची नजर एका व्यक्तीवर स्थिरावली. डॉक्टर रोहन कपूर, हॉस्पिटलमधील सिनियर कार्डिओलॉजिस्ट. तो 40च्या आसपास, देखणा आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. त्याने अन्वीशी हस्तांदोलन केलं, पण त्याच्या नजरेत एक विचित्र थंडपणा होता. डॉक्टर आर्या, तुमचं नाव खूप ऐकलं आहे, पण इथे मुंबईत काम करणं रशियासारखं सोपं नाही, तो हलक्या उपहासाच्या सुरात म्हणाला. अन्वीने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि स्मितहास्य देत म्हणाली, मला आव्हानं आवडतात, डॉक्टर रोहन, आणि मी प्रयत्न करणं कधीच सोडत नाही. रोहनच्या बोलण्यात स्पर्धात्मक स्वर होता. तो हॉस्पिटलमधील स्टार सर्जन होता आणि त्याला आपली जागा कोणी घेऊ नये असं वाटत होतं. अन्वीला त्याच्या वागण्यातून जाणवलं की तो तिला आपलं रायव्हल मानतो आहे. तिने मनात ठरवलं की तिला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्याचा तिच्या भूतकाळाशी संबंध नसला तरी त्याच्यासारखे लोक तिच्या यशाला अडथळा ठरू शकतात. संध्याकाळी अन्वी तिच्या फ्लॅटवर परतली. तिने फोन काढला आणि आश्रमात कॉल केला. प्रथम ती आरव आणि आरोहीशी बोलली. मम्मा, आज आम्ही हर्बल गार्डनमध्ये नवीन झाड लावली, आरोही उत्साहाने सांगत होती. आरवने मध्येच बोलत सांगितलं, आणि मी एक छोटा रोबोट बनवायला सुरुवात केली आहे. पण मला तुझी मदत हवी. अन्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने त्यांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणाली, तुम्ही दोघं खूप छान काम करत आहात. मी लवकरच येऊन तुम्हाला भेटेन. नंतर ती गिरिजा बाबांशी बोलली. बाबा, मी मुंबईत पोहोचले आहे. हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. बाबांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, अन्वी, तुझ्या मनातली शांती कायम ठेव आणि माझ्या औषधींचा वापर कर, त्या तुला बळ देतील. अन्वीने त्यांचे आभार मानले आणि फोन ठेवला. बाबांचा आवाज तिला नेहमीप्रमाणे आधार वाटला. ती त्यांना आपले वडील मानत होती आणि त्यांचा सल्ला तिच्यासाठी अमूल्य होता. दुसऱ्या दिवशी अन्वीने हॉस्पिटलमधील आपलं काम सुरू केलं. तिला कार्डियाक वॉर्डमधील एक रुग्णाची केस देण्यात आली होती. महेश पाटील, एक मध्यमवयीन व्यक्ती, ज्याला हृदयविकाराचा झटका आला होता. अन्वीने त्याच्या फाईलचा अभ्यास केला आणि त्याच्याशी बोलताना त्याच्या प्रकृतीबद्दल समजावून घेतलं. तिने आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यक यांचा समन्वय साधत उपचार योजना तयार केली. तिच्या शांत आणि संवेदनशील दृष्टिकोनामुळे महेश यांना विश्वास वाटला. डॉक्टर, तुमच्या बोलण्यातून मला बरं वाटतंय, ते हसत म्हणाले. अन्वीने त्यांना स्मितहास्य देत आश्वासन दिलं. हळूहळू सगळं ठीक होईल. पण तिला जाणवत होतं की हॉस्पिटलमधील वातावरण तितकं साधं नाही. ती जिथे जिथे गेली तिथे तिला डॉक्टर रोहनच्या नजरेतून एक संशयास्पद भाव जाणवत होता. तो तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता, जणू तिची चूक शोधण्यासाठी उत्सुक होता. काही दिवसांनंतर हॉस्पिटलच्या मीटिंगमध्ये अन्वीने महेश पाटीलच्या केसबद्दल तिची उपचार योजना सादर केली. तिने आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचा समन्वय कसा साधला याबद्दल सविस्तर सांगितलं. सिनियर डॉक्टर्स प्रभावित झाले, पण डॉक्टर रोहनने मध्येच बोलत तिला तोडलं.
डॉक्टर आर्या, आयुर्वेद हा काही आमच्या हॉस्पिटलचा भाग नाही. तुम्ही रशियातून आलात, पण इथे आम्ही फक्त सिद्ध पद्धतींवर विश्वास ठेवतो, तो तीक्ष्ण आवाजात म्हणाला. अन्वीने शांतपणे उत्तर दिलं, डॉक्टर रोहन, रुग्णाच्या प्रकृतीसाठी सर्वोत्तम उपचार निवडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि माझ्या अनुभवातून मला असं दिसतं की दोन्ही पद्धतींचा समन्वय रुग्णांना फायदा करतो. मीटिंग नंतर अन्वीला कळलं की रोहनने काही सिनियर डॉक्टर्स आणि स्टाफसमोर तिच्याबद्दल नकारात्मक बोलायला सुरुवात केली होती. तो तिला एक नवखी आणि अननुभवी डॉक्टर म्हणून दाखवत होता, ज्याला मुंबईच्या हॉस्पिटलच्या पद्धतींची माहिती नाही. अन्वीला जाणवलं की रोहन तिच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे. तिने मनात ठरवलं की ती त्याला आपली ताकद दाखवेल, पण सावधपणे आणि बुद्धिमत्तेने. अन्वीने हॉस्पिटलमधील आपलं काम पूर्ण जोमाने सुरू केलं. तिला कार्डियाक वॉर्डमधील एक जटिल केस देण्यात आली होती, महेश पाटील यांची बायपास सर्जरी. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करताना तिच्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. तिने रशियात अशा अनेक जटिल सर्जरी यशस्वीपणे केल्या होत्या आणि आता ती डॉक्टर आर्या सेन म्हणून आपली प्रतिभा मुंबईत दाखवणार होती. नर्स प्रिया आणि इतर स्टाफ तिच्यासोबत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलचा आदर दिसत होता. सर्जरी सुरू झाली. अन्वीच्या हातात स्कॅल्पल स्थिर होतं आणि तिच्या डोळ्यांत एकाग्रता होती. तिने आयुर्वेदिक तत्वांचा विचार करत रुग्णाच्या रिकव्हरीसाठी काही खास उपाय सुचवले होते. सर्जरीनंतरच्या आहारात हर्बल टी आणि विशिष्ट पौष्टिक पदार्थांचा समावेश. ऑपरेशन थिएटरमधील सिनियर नर्स प्रियाने तिच्या या दृष्टिकोनाचं कौतुक केलं. मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ती खूप वेगळी आहे. रुग्णांना तुमच्यावर विश्वास वाटतो, ती म्हणाली. अन्वीने फक्त स्मितहास्य दिलं, पण तिच्या मनात एकच विचार होता. तिला आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आणि हॉस्पिटलमधील प्रत्येक संधीचा उपयोग करून आपली प्रतिष्ठा निर्माण करायची आहे. सर्जरी यशस्वी झाली. महेश पाटील यांना रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं आणि अन्वीने त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांना आश्वस्त केलं. सर्जरी चांगली झाली आहे. आता त्यांना काही आठवडे काळजी घ्यावी लागेल, पण ते लवकरच बरे होतील, ती शांतपणे म्हणाली. कुटुंबियांनी तिचे आभार मानले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी लकीर उमटली. सर्जरीच्या यशाची बातमी हॉस्पिटलभर पसरली आणि अन्वीचं नाव सगळीकडे चर्चेत येऊ लागलं. सिनियर डॉक्टर्स तिच्या कामाचं कौतुक करत होते आणि नर्स प्रियासारख्या स्टाफ मेंबर्सनी तिला हॉस्पिटलची नवी स्टार म्हणायला सुरुवात केली. पण या यशामुळे डॉक्टर रोहन कपूरच्या मनात अस्वस्थता वाढत होती. तो हॉस्पिटलमधील सर्वात यशस्वी सर्जन होता आणि त्याला अन्वीचं यश आपल्या प्रतिष्ठेला धोका वाटत होतं. एकदा दुपारी अन्वी कॉन्फरन्स रूममध्ये काही केस फाईल्स तपासत होती, तेव्हा तिला रोहन आणि काही ज्युनियर डॉक्टर्स यांचं बोलणं ऐकू आलं. डॉक्टर आर्या फक्त रशियातून आली म्हणून सगळे तिचं कौतुक करतात, पण तिच्या आयुर्वेदिक उपचारांना इथे काहीच अर्थ नाही, रोहन उपहासाने म्हणत होता. एका ज्युनियर डॉक्टरने त्याला साथ देत म्हटलं, हो, आणि ती सर्जरीत जास्त वेळ घेते. आपण किती जलद काम करतो. अन्वीने हे ऐकलं, पण ती शांत राहिली. तिला माहित होतं की रोहन तिच्या विरुद्ध स्टाफमध्ये नकारात्मक बोलत आहे आणि यामुळे तिची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. तिने ठरवलं की ती आपल्या कामातूनच उत्तर देईल, पण तिला एक गोष्ट जाणवत होती. रोहनचा हा विरोध फक्त स्पर्धात्मक नाही, तर त्याच्या मनात काहीतरी गडद हेतू आहे. तो तिच्या यशाला खीळ घालण्यासाठी काहीतरी मोठा डाव खेळू शकतो आणि तिला त्यासाठी तयार राहावं लागणार होतं. संध्याकाळी अन्वी तिच्या फ्लॅटवर परतली. मुंबईच्या गोंगाटातून आल्यावर तिच्या छोट्या बाल्कनीतून दिसणारा सूर्यास्त तिला आश्रमाची आठवण करून देत होता. तिने फोन काढला आणि आश्रमात कॉल केला. प्रथम ती आरव आणि आरोहीशी बोलली. मम्मा, आज आम्ही बाबांसोबत नवीन औषधी वनस्पती शिकलो, आरोही उत्साहाने सांगत होती. आणि मला एक झाडाचं नाव माहीत आहे, शंखपुष्पी. आरवने मध्येच बोलत सांगितलं, मम्मा, मी माझ्या रोबोटसाठी एक नवीन आयडिया शोधली आहे. तू आल्यावर तुला दाखवतो. अन्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, तुम्ही दोघं खूप हुशार होत आहात. मी लवकरच येऊन तुम्हाला भेटेन आणि तुझा रोबोट पाहीन, आरव. नंतर ती गिरिजा बाबांशी बोलली. बाबा, मी हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं आहे. आज माझी पहिली सर्जरी यशस्वी झाली, ती अभिमानाने म्हणाली. बाबांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, अन्वी, तुझ्या कामात तुझं मन लागलं आहे
हे ऐकून मला आनंद झाला. पण लक्षात ठेव, मुंबईत सगळं वेगवान आहे. तुझ्या मनाची शांती कायम ठेव आणि माझ्या औषधींचा वापर कर. अन्वी काही वेळ बोलली आणि फोन ठेवला. बाबांचा आवाज तिला नेहमीप्रमाणे आधार वाटला, जणू ती एकटी नाहीये. पुढील काही दिवस अन्वीने हॉस्पिटलमधील आपलं काम पूर्ण समर्पणाने केलं. तिला आणखी एक जटिल केस मिळाली. सुनीता जोशी, एक 50शीतील महिला, ज्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे तातडीची सर्जरी करावी लागणार होती. अन्वीने तिच्या उपचारात पुन्हा आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचा समन्वय साधला. तिने सुनीताला सर्जरीपूर्वी तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि हर्बल टी सुचवली, ज्यामुळे सुनीताच्या चेहऱ्यावर शांतता दिसू लागली. सर्जरीच्या दिवशी अन्वी ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्ण तयारीनिशी गेली. नर्स प्रिया आणि इतर स्टाफ तिच्यासोबत होते आणि त्यांच्यात तिच्याबद्दल विश्वास होता. सर्जरी यशस्वी झाली आणि सुनीताची प्रकृती स्थिर झाली. हॉस्पिटलमधील स्टाफमध्ये अन्वीच्या कामाची चर्चा वाढत होती. डॉक्टर सानिया मेहता, सिनियर न्यूरोसर्जन, तिच्याकडे येऊन म्हणाली, डॉक्टर आर्या, तुमचं काम खरोखर प्रेरणादायी आहे. तुम्ही रुग्णांना फक्त बरं करत नाही, तर त्यांना विश्वास देता. अन्वीने तिचे आभार मानले, पण तिच्या मनात सतत एक सावधगिरी होती. रोहनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज होती. अन्वीच्या यशामुळे डॉक्टर रोहनची अस्वस्थता वाढत होती. एकदा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तो तिला एकट पाहून तिच्याजवळ आला. डॉक्टर आर्या, तुम्ही खूप छान काम करत आहात, पण थोडं सावध राहा. इथे सगळे तुमच्या आयुर्वेदिक उपचारांना मान्यता देत नाहीत, तो हलक्या धमकीच्या स्वरात म्हणाला. अन्वीने त्याच्याकडे थेट पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, डॉक्टर रोहन, माझं काम रुग्णांसाठी आहे आणि जोपर्यंत ते बरे होत आहेत, तोपर्यंत मला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. रोहनच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य उमटलं, पण त्याच्या डोळ्यात एक गडद भाव होता. अन्वीला जाणवलं की तो तिच्या विरुद्ध काहीतरी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. त्या संध्याकाळी तिला कळलं की रोहनने हॉस्पिटलच्या प्रशासकीय समितीला एक तक्रार लिहिली आहे, ज्यात त्याने अन्वीच्या आयुर्वेदिक उपचारांवर प्रश्न उपस्थित केले आणि तिच्या सर्जरीच्या पद्धतींना अनौपचारिक म्हटलं होतं. अन्वीला याची माहिती नर्स प्रियाकडून मिळाली आणि तिला समजलं की रोहन तिची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी काहीही करू शकतो. त्या रात्री अन्वी तिच्या फ्लॅटवर एकटी बसली होती. तिने बाबांनी दिलेली कापडी पोटली उघडली आणि त्यातील हिरव्या रंगाची बॉटल हातात घेतली. तिने त्यातील काही थेंब पाण्यात मिसळले आणि प्यायले. त्या औषधीचा गंध तिच्या मनाला शांत करत होता आणि तिला एक नवीन ऊर्जा जाणवत होती. ती स्वतःशी म्हणाली, रोहन, तुझ्या डावांना मी घाबरणार नाही. माझं काम माझी ताकद आहे. तिने बाबांना फोन केला आणि त्यांना रोहनच्या तक्रारीबद्दल सांगितलं. बाबांनी शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, अन्वी, तुझ्या मार्गात अडथळे येतील, पण तुझ्या मनातली खात्री कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझं काम तुझी ओळख आहे आणि माझ्या औषधी तुला तणावातून बाहेर काढतील. अन्वीने फोन ठेवला. तिला जाणवत होतं की बाबांचा आधार आणि त्यांच्या औषधी तिच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. अन्वीने बाबांशी फोनवर बोलल्यानंतर ती आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी राहिली. मुंबईच्या रात्रीच्या आकाशात तारे लपले होते, पण शहराच्या चकचकीत दिव्यांनी त्या जागा भरून काढल्या होत्या. तिच्या हातात अजूनही ती हिरव्या रंगाची बॉटल होती, ज्यात बाबांनी दिलेल्या औषधीचे काही थेंब शिल्लक होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी पुटपुटली, रोहन, तुझ्या तक्रारी मला थांबवू शकत नाहीत. माझं काम माझी ताकद आहे. ती आत गेली, पाण्याचा ग्लास घेतला आणि औषधीचे काही थेंब मिसळून प्यायली. त्या औषधीचा मंद सुगंध तिच्या मनाला शांत करत होता आणि तिच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारत होती. त्या रात्री ती लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनात हॉस्पिटलमधील घटना घोळत होत्या. डॉक्टर रोहन कपूरच्या तक्रारीने तिच्या मनात एक अस्वस्थता निर्माण केली होती. तो तिच्या आयुर्वेदिक उपचारांवर प्रश्न उपस्थित करत होता आणि तिला माहीत होतं की त्याचा हेतू केवळ स्पर्धा नाही, तर तिची प्रतिष्ठा खराब करण्याचा आहे. ती स्वतःशी ठामपणे म्हणाली, मी यापूर्वीही अनेक आव्हानांना सामोरं गेले आहे. हा एक नवीन रणांगण आहे आणि मी यात जिंकेन. तिने डायरी उघडली आणि आपल्या विचारांना लिहायला सुरुवात केली. माझं ध्येय रुग्णांना बरं करणं आहे. रोहन किंवा कोणीही माझ्या मार्गात येणार नाही. सकाळी अन्वी लवकर उठली. तिने बाबांनी दिलेल्या औषधींचा आणखी एक डोस घेतला आणि तिच्या शरीरात एक ताजेपणा जाणवला. ती हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली.
साधा निळा कुर्ता, त्यावर औपचारिक जॅकेट आणि केस मोकळे सोडलेले. तिने आपल्या कागदपत्रांची फाईल आणि एक छोटी डायरी घेतली, ज्यात ती आपल्या रुग्णांच्या उपचारांच्या नोंदी ठेवत होती. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचताच तिला नर्स प्रियाने हसत स्वागत केलं. मॅडम, तुमच्या सर्जरीची सगळीकडे चर्चा आहे. आज तुम्हाला आणखी एक मोठी केस मिळाली आहे, ती उत्साहाने म्हणाली. अन्वीने प्रियाचं हसू पाहिलं आणि तिच्या मनाला बरं वाटलं. ती म्हणाली, प्रिया, तुझा उत्साह मला खूप बळ देतो. चला आजचं काम पाहूया. त्या दोघी कॉरिडॉरमधून कार्डियाक वॉर्डकडे निघाल्या. अन्वीच्या मनात एकच विचार होता, तिला आपल्या कामातूनच रोहनच्या तक्रारींना उत्तर द्यायचं आहे. अन्वीला आजची केस होती कविता शर्मा, एक 40तील महिला, ज्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे अंजिओप्लास्टी करावी लागणार होती. कविताच्या फाईलचा अभ्यास करताना अन्वीने लक्षात घेतलं की तिची प्रकृती नाजूक आहे आणि तिला मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. अन्वीने कविताशी बोलायला सुरुवात केली. कविता, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे आणि आम्ही तुम्हाला लवकर बरं करू, ती शांतपणे म्हणाली. कविताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, डॉक्टर, मला माझ्या मुलीची काळजी आहे. ती फक्त 10 वर्षांची आहे. मला तिच्यासाठी बरं व्हायचं आहे. अन्वीने कविताचा हात हलकेच पकडला आणि म्हणाली, तुमची मुलगी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि ती लवकरच तुम्हाला हसताना पाहिल. तिने कविताला सर्जरीपूर्वी तणाव कमी करण्यासाठी बाबांनी शिकवलेली एक साधी ध्यान पद्धती सुचवली आणि तिला हर्बल टी घेण्यास सांगितलं. कविताच्या चेहऱ्यावर हलकासा विश्वास दिसू लागला. अन्वीला जाणवत होतं की तिच्या आयुर्वेदिक उपचारांना हॉस्पिटलमधील काही जण विरोध करत असले तरी रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. दुपारी अन्वी कविता शर्माच्या अंजिओप्लास्टीची तयारी करत होती तेव्हा तिला डॉक्टर सानिया मेहता भेटली. सानियाने तिला हलक्या आवाजात सांगितलं, डॉक्टर आर्या, तुम्ही सावध राहा. डॉक्टर रोहनने प्रशासकीय समितीला तुमच्या उपचारांवर प्रश्न उपस्थित करणारी दुसरी तक्रार लिहिली आहे. त्याने तुमच्या आयुर्वेदिक उपचारांना वैज्ञानिक आधार नसलेले असं म्हटलं आहे. अन्वीच्या मनात रागाची लहर उसळली, पण ती शांत राहिली. ती म्हणाली, डॉक्टर सानिया, माझ्या उपचारांचा रुग्णांना फायदा होत आहे आणि मी माझ्या पद्धतींचं समर्थन करू शकेन. सानियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला तुमच्यावर विश्वास आहे आर्या, पण रोहनला तुमचं यश सहन होत नाही. कविता शर्माची अंजिओप्लास्टी दुपारी सुरू झाली. अन्वी ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्ण एकाग्रतेने काम करत होती. तिच्या हातात स्कॅल्पल स्थिर होतं आणि तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता. नर्स प्रिया आणि इतर स्टाफ तिच्यासोबत तालमेलाने काम करत होते. सर्जरी यशस्वी झाली आणि कविताला रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं. अन्वीने कविताच्या कुटुंबियांना भेटून त्यांना आश्वस्त केलं, सर्जरी यशस्वी झाली आहे. कविता आता स्थिर आहे आणि लवकरच ती तुमच्या मुलीला भेटू शकेल, ती स्मितहास्य देत म्हणाली. कविताच्या कुटुंबियांनी तिचे आभार मानले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी लकीर उमटली. पण तिला माहीत होतं की हॉस्पिटलमधील तिचं यश रोहनच्या डोळ्यात खुपत आहे. ती कॉरिडॉरमधून चालत असताना तिला रोहन दिसला, जो काही ज्युनियर डॉक्टर्सशी बोलत होता. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य उमटलं. अन्वीने त्याला शांतपणे पाहिलं आणि मनात ठरवलं की ती त्याच्या प्रत्येक डावाला तोंड देईल. संध्याकाळी अन्वी तिच्या फ्लॅटवर परतली. ती थकली होती, पण तिच्या मनात एक समाधान होतं. कविताच्या सर्जरीच्या यशाने तिला नवीन आत्मविश्वास मिळाला होता. उर्वरित कथा पुढील भागात पाहू. नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 21 लवकरच येतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.